नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाच्या लढ्याला यश आलेलं आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी व्हिडिओ घेतला होता, विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं आणि विद्यार्थ्यांनी त्यानुसार प्रोसेस केली आणि ह्या लढ्याला यश आले. कामगार विभागामध्ये वेगवेगळ्या 3 पदांसाठी जाहिराती आलेली आहे. जाहिरातीमध्ये फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना MSCIT हा अडथळा येत होता. MSCIT असेल तरच फॉर्म भरता येत होता, अन्यथा फॉर्म भरता येत नव्हता. आणि मला माहिती आहे आत्ताच्या अँड्रॉइड जमान्यामध्ये, डिजिटल जमान्यामध्ये सध्या प्रत्येकाच्या खिशामध्ये डिजिटल मोबाईल आहे, त्याच्यावर सगळं त्यांना जमतंय. ChatGPT AI आलेला आहे, टायपिंग फटाफट करता येतं. त्यासाठी तुम्ही अजूनही MSCIT सारखे कोर्सेस मागतात. एवढं जर ऍप वगैरे सगळं हँडल करता येतात मुलांना, अगदी गावखेड्याच्या मुलांना, तरी पण तुम्ही हा अट्टास का पकडतात MSCITचा? यावर आधारित ऑलरेडी सरकारने GR पण दिले होते. ते GR पण मी पाठीमागच्या व्हिडिओ दाखवले आणि हा व्हिडिओ जास्त जास्त स्प्रेड होऊन हा व्हिडिओ कामगार विभाग आयुक्तालयापर्यंत पोहोचला असावा. विद्यार्थ्यांनी भरपूर सारी मेहनत घेतली आहे, मेल, मेसेज, कॉल केलेले. त्याच्यानंतर आता मात्र सगळ्यांना फॉर्म भरायला इथे संधी मिळते. काय नेमकं झालं थोडक्यात तुम्हाला बदल दाखवतो. ह्या लढ्याला यश कसं आलं ते पण मी तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन करत आलेली आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इग्नाइट अकॅडमी सुद्धा तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं असते, तुम्हाला बरोबर घेऊन चालते. अडथळा आला, चुकीचं असेल ते उभे पण राहते, तुम्हाला मार्गदर्शन करत असते. सो या संदर्भात या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच आहे. तुम्हाला सरळ सेवा सर्व समावेशक बॅच आहे. नगर परिषद, मनपा, वन विभाग, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, इतर सगळ्या विभागांमध्ये इथे मार्गदर्शन केलं. ही एक्झाम तुमची जी घेतली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे लाईव्ह प्लस रेकॉर्ड TCS पॅटर्न नुसार मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे विषय पण आहेत. त्याचबरोबर जो टेक्निकल थोडासा भाग वेगळा आहे, ज्याला आपण कायदे म्हणतो, ते कायद्यांची बॅच सुद्धा तुम्हाला ह्या तिन्ही पदांसाठी सेपरेट दिली आहे. 80 गुणांची परिपूर्ण तयारी ह्या बॅच मध्ये पण होणार आहे आणि ही पण बॅच अवेलेबल. सो विद्यार्थी मित्रांनो, वेळेचा सदुपयोग करा आणि आवश्यक ती बॅच लगेच जॉईन करा. कुठे जाण्याची गरज नाही आहे. टू द पॉइंट शिकवणारे फॅकल्टी तुम्हाला ह्या बॅचेस मध्ये दिसणार आहे. ओके, सो कमेंट बॉक्समध्ये ऍपची लिंक दिली आहे, ऍपवर क्लिक करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, काही दिवसांपूर्वी सांगितलं तुम्हाला ही जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये हे 3 पदं भरली जाणार आहे. बघा, वेगवेगळे 3 पद आहे: निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंक लेखक. या संदर्भात त्यांनी फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला दिली. बघा, 11 जून अजून वेळ आहे. ज्यांनी फॉर्म भरले नसेल त्यांनी फॉर्म भरून टाका. आणि यामध्ये त्यांनी ऍड मध्ये काय म्हटलं होतं की तुम्हाला शासनाने वेळोवेळी आदेश काढून दिले असेल, त्यानुसार तुम्हाला MSCIT किंवा डोॲकचं सर्टिफिकेट लागणार असं सांगितलं होतं. आणि यामध्ये 2 GRचा उल्लेख केला होता, एक 4 फेब्रुवारी 2013चा पण आणि 8 जानेवारी 2018चे पण. अजून 2 GRचा उल्लेख करणं ते विसरले. 2 GR पण टाकणं गरजेचं होतं. हे दोन्ही GR मी पाठीमागच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवले, प्रॉपर दाखवलं, तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. हा 4 फेब्रुवारीचा GR होता संगणक अर्हतेबाबत. त्यानंतर तुम्हाला मी दुसरा GR दाखवला 8 जानेवारी 2018चा, हा संगणक अर्हतेबाबत. आणि 2018 नंतरचे 2018चा 16 जुलै 2018चा तिसरा GR ज्याचा उल्लेख त्यांनी केला होता, हाही GR मी तुम्हाला दाखवला होता. आणि अतिशय महत्वाचा GR जो की 19 मार्च 2003चा होता. यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, नव्याने नियुक्त होणारा गट अ, गट ब आणि गट क मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी संगणक ज्ञान विषयक नियुक्तीपूर्व अर्हतेची अट शिथिल करण्याबाबत. प्रत्येक एक्झाम मध्ये 2 वर्ष शिथिल दिलेलं आहे. सिलेक्ट झाल्यावर 2 वर्ष दिलं तरी चालतं, ही शिथिल केली होती, पण यांनी लक्षात घेतलं नाही आणि टाकून दिलं. बघा, हा GR डिटेल मध्ये मी एक्सप्लेन केला होता तुम्हाला, काय की त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत चालणार होतं. कुणाला? गट अ, गट ब आणि गट क च्या पदांसाठी. हे GR सगळे मी तुम्हाला 4 ते 5 GR दाखवले आणि विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं की कॉल करा, TCS हेल्पलाईन नंबरला कॉल करा, कामगार आयुक्तालयाला मेल करा, कामगार आयुक्तालयाला, आणि ऑनलाईन हेल्प डेस्कवर सुद्धा तुम्ही तिकीट रेज करू शकता. मी स्वतः तुम्हाला तिकीट रेज करून दाखवलं पण होतं. बघा, हे माझं तिकीट आहे, युजर डिटेलचं तिकीट आहे. मी त्याचं ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काय चूक झाली ते पण त्यांना सांगितलं होतं. आणि मुलांनी, सगळ्याच मुलांनी जवळपास कॉल केलेले आहेत आणि हे कॉल, मेसेज, मेल आयुक्तालयापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि हा बदल आपल्याला बघायला मिळतोय. फॉर्म भरत असताना पहिला बदल त्यांनी काय केलाय, इग्नाइटने केलाय, आव्हानाला विद्यार्थ्यांनी साथ दिली आणि यश आलं. पहिला बदल काय केला त्यांनी, फॉर्म भरत असताना क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मध्ये इथे MSCIT इथे स्टार होता बघा, आता तो स्टार काढून टाकण्यात आलेला आहे. सो आता त्याची गरज आहे का? MSCITची आवश्यकता जरी नसेल तरी तुमचं सेव्ह अँड नेक्स्ट होत आहे, असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो. आणि इथे अपलोड करताना, डॉक्युमेंट अपलोड करत असताना तुम्हाला इथे कंपल्सरी त्यांनी काय MSCIT स्टार करून ठेवलं होतं. बघा, बाकी ठिकाणी स्टार आहे, इथे स्टार आहे, बरोबर आहे, पण इथे मात्र तुम्हाला आता स्टार दिलेलं नाहीये. सो नसेल तरी पण फॉर्म भरता येणार आहे, काळजी करू नका. आता राहिलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. आणि ह्या बदलाला इग्नाइट अकॅडमीने आवाहन केलं सगळ्या स्तरावर, सगळ्या
सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मग बाकीच्या मार्गदर्शकांनी सुद्धा आवाहन केलं, विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि ह्या लढ्याला यश आलंय. सो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांबरोबर उभी असते. अजून एक मुद्दा तुम्हाला मी सांगितला भाषा प्रमाणपत्राचा, तो तर एकदम सिंपल आहे. तुम्ही जाऊन कुठेही कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि कॉलेजचे HOD मराठी डिपार्टमेंटचे असतील त्यांचे साइन शिक्का घेऊन अपलोड करू शकता. त्याबद्दल तो पण व्हिडिओ मी घेतलेला आहे, तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवतो. हे व्हिडिओ मी घेतले होते बघा, हा व्हिडिओ आहे बघा, 3 दिवसापूर्वी तुमच्यासाठी घेतला होता मी कामगार आयुक्तालयाचा व्हिडिओ बघा, कामगार विभाग, हाच व्हिडिओ आहे बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला होता मी. आता हा डायरेक्टली चालू होऊन जातो इथे आणि हा एक व्हिडिओ घेतला होता मी. 1 मिनिट व्हिडिओमध्ये जातो घेऊन तुम्हाला मी आणि दाखवतो बघा. हा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता मी. हा बघा, परीक्षा MSIT चे अपडेट काय, परीक्षा पद्धतीबाबत. MSIT ची घोषणा. ओके थांबा 1 मिनिट. कामगार, कामगार विभाग भरती MSIT बरोबर सूट असूनही लाभ मिळत नाही. हा व्हिडिओ 4,500 विद्यार्थ्यांनी पाहिला 3 दिवसापूर्वीचा आहे आणि मराठी भाषेचा ऑलरेडी घेतला. हा सिंपल, यात काय बदल नाहीये, तुम्हाला अपलोड करायचा आहे, एकदा बघून घ्या. सो दोन्ही व्हिडिओ घेतले होते आणि त्याला यश आता आलेलं आहे. तो विद्यार्थी मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतंय. पण जाताना परत एकदा सांगतो, अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नवीन अपडेटसाठी हा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि तयारी करत असाल तर लगेच बॅच जॉईन करा. ह्या बॅचमध्ये टू द पॉईंट शिकवणारी टीम आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. तुम्हाला PDF PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल, टेस्ट सिरीज मल्टिपल अवेलेबल आहे, कुठेच जायची गरज पडणार नाही. अजून काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये इग्नाइट पाठशालाचा तुम्हाला ऑलरेडी ॲपची लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. मला कमेंट नक्की द्या मात्र, तुम्हाला काय वाटलं इग्नाइट अकॅडमी यामध्ये जो तुम्हाला पाठिंबा दिला आणि तुमच्याकडे हे करून घेतलं आणि यश सगळ्यांना मिळालेलं आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.